कॉफीने कॅन्सर होतोय म्हणे. अजून एक फेक रील मार्केटमध्ये व्हायरल होतीये की कॉफीने कॅन्सर होतोय. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. कॉफीमध्ये एक घटक असतो ज्याचे नाव आहे ॲक्रिलेमाइड. ॲक्रिलेमाइड तोच घटक आहे जो की तुम्ही फ्राईड फूडमध्ये खाता. जेव्हा तुम्ही चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज खाता तर हे पदार्थ तळलेले असतात. आपण जेव्हा हे पदार्थ तळतो तेव्हा त्यामध्ये ॲक्रिलेमाइड हा घटक तयार होतो. तो हाच घटक आहे जो कॉफी तयार करताना तयार होतो. तर हा घटक DNA ला जाऊन डॅमेज करू शकतो. सगळे ॲक्रिलेमाइड हे ग्रुप 2चे कॅन्सर आहेत. ग्रुप 2 कॅन्सर म्हणजे जो की तो प्राण्यांमध्ये तर आहेच पण माणसामध्येही अजून प्रूव्ह झालेला नाही. पण कॉफी ही ग्रुप 3 कॅन्सर आहे कारण त्याचे खूप फायदे आहेत. त्यामध्ये आपल्याला वनस्पतीमध्ये आढळणारी घटक मिळतात आणि शरीरातील पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. ऑक्सिडेशन नावाची प्रक्रिया थांबवतात म्हणजे ज्यामुळे कर्करोग, हृदयरोग यासारख्या आजारापासून वाचता येते. ॲक्रिलेमाइड शरीरामध्ये पचतो आणि ग्लायसिडेमाइड हा प्रोडक्ट बनवतो. हा प्रोडक्ट DNA साठी धोकादायक आहे. पण हे जे प्रोडक्ट धोकादायक आहेत ते खूप जास्त हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतील तरच आपल्याला यापासून धोका आहे. पण आपण कॉफी घेतो त्यामध्ये हा घटक खूप कमी आहे आणि आपल्याला कॉफीचे फायदे खूप जास्त आहेत. याबद्दल आपल्याला अजून माहिती हवी असेल तर माझ्या YouTube चॅनेलला जाऊन पाहू शकता.